आपल्या काय आहेत आणि आपलं काय म्हणणं आहे त्याचा म्हणणं सादर करा। आज लातूर येथे या लातूर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून मानलं जातं आणि याच माहेरघरामध्ये सावळा गोंधळ करण्याचं काम या कृष्णाई प्रतिष्ठानद्वारा संचालित करण्यात आलेल्या राजनंदा विद्यालय येथे एकाच इमारतीमध्ये तब्बल 6 युनिट चालतात आणि या युनिटला चालवण्यासाठी मान्यता देण्यात आली होती आणि हेच मान्यता रद्द करावे व या लातूर जिल्ह्याच्या सर्व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय हेळसांड थांबावी म्हणून आज मी ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे या नात्यानं आज लातूर येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद येथे आमरण उपोषणास बसलेले आहोत आणि या तब्बल 6 युनिटमध्ये नंबर 1 राजनंदा माध्यमिक विद्यालय, नंबर 2 राजनंदा प्राथमिक विद्यालय, नंबर 3 राजनंदा ज्युनियर कॉलेज, नंबर 4 राजनंदा सायन्स कॉलेज, राजनंदा 5 राजनंदा कॉमर्स कॉलेज व 6 राजनंदा इंग्लिश स्कूल असे एकाच इमारतीमध्ये तब्बल 6 युनिट चालतात। या युनिटला इथले प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक डोळझाक करून चिरीमिरी घेऊन हे युनिट चालवण्याचं काम करतात व ही कुठे तर थांबावं म्हणून मी आज दिनांक 7/10/2024 रोजीपासून या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेलो आहोत आणि जोपर्यंत माझ्या रास मागण्या होत नाहीत आणि हे युनिट वेगवेगळे बदलून विद्यार्थ्याची हेळसांड थांबत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असे आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगू इच्छितो। शिक्षण अधिकाऱ्याने आपल्याला एक पत्र काढले म्हणले, त्याच्यात आपलं काय म्हणणं आहे? हो, त्याने मला एक पत्र दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की 7 दिवसांच्या त्यांना पत्र काढले संस्था चालकावर कृष्णाई प्रतिष्ठानद्वारा संचालित जे संचालक आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांना पत्र काढलेलं आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये काय आहे खुलासा ते अहवालद्वारे कळवावे म्हणून खुलासा त्यांना कळलेला आहे, मला नाही। आणि जोपर्यंत याचा खुलासा होणार नाही किंवा याचा अहवाल किंवा हे इमारत वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होऊन इथल्या लातूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं हेळसांड होणार नाही, गैरसोय होणार नाही तोपर्यंत मी काय या कार्यालयासमोर उठणार नाही। आपली संस्थेवर कारवाई होवी ही मागणी आहे का? नक्कीच या संस्थेद्वारेच हे 6 युनिट चालतात। मी पहिलेही सांगितलं होतं आपणास की या संस्थेच्या माध्यमातूनच ही युनिट 6 चालतात आणि कुठेतरी थांबावं यासाठी मी आमरण उपोषणास बसलेलं आहे।